आपण इथं तळ्याच्या वाडीला आडोशी बस्तीच्या स्पॉटवर आहेत। या ठिकाणी पत्रकार मित्रांनो तुम्हाला धन्यवाद आहे। काका असेल, मोरे साहेब असतील, पंढरी असेल, पत्रकारांनी याची दखल घेतलेली आहे। खरं तर आमची आवणीची लागवड चालू आहे आणि आम्हाला अशी बातमी भेटली का इथं अदानीचा काहीतरी प्रकल्प होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की या ठिकाणी जर अदानी आला त्याचा आम्ही फायदा केल्याशिवाय राहणार नाही। आणि ही जमीन आमची मूळची जमीन आहे। आम्ही खरं तर ही पेसा अंतर्गत असणारी ही जमीन आहे आणि म्हणून हे पेसाचं क्षेत्र आहे। आमच्या खरं तर मोरे साहेब आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्या। जुन्नर तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, आंबेगाव तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, पिंपळगाव जोक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले। आणि कोण हा अदानी का फायदा आणलाय माझा जाहीर इशारा आहे या ठिकाणी असं आम्हाला समजत आहे। आम्ही रविवारी या ठिकाणी मीटिंग लावले। सर्व सरपंचांना माझा इशारा आहे कुठल्याही ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला ठराव द्यायचा नाही ग्रामसभेचा। आणि मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो का या ठिकाणी याची मीटिंग आहे, आपण या ठिकाणी जाहीर मीटिंग या ठिकाणी करतात ग्रामसभेचा ठराव करायचे। कुठल्याही प्रकारचा इथं अदानी का फायदा येऊ देणार नाही। जर इथं कोणत्याची माणसं आली त्यांचा आम्ही कडेलोट करू या ठिकाणी मोठे मोठे कडे आहेत। आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून त्या अदानी प्रकल्पाला आमचा जाहीर निश्चित आहे, जाहीर विरोध आहे। जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये असं या ठिकाणी आम्ही संपूर्ण ही सगळे आमची मजूर माझ्या आया बहिणी आहेत या ठिकाणी दिवसभर काबड कष्ट करतात, काम करतात। आम्ही जर आता आवडी नाही केली तर आमचा वर्षाचा जीवनोद्धार करणं आमचं पोट भरणार नाही अशा प्रकारची परिस्थिती। एकदा आवड्या झाल्या की बनकर फाट्यावरती आम्हाला कामाला जावं लागते आणि आता या सरकारचा आम्ही निषेध करतो। मी या ठिकाणी जाहीरपणे बोलतो, या ठिकाणी आमचे सर्व तरुण वर्ग आहेत, माझ्या भगिनी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरू। मग त्या ठिकाणी केवडे असेल, उंडगडा असेल, जळवंडी असेल, देवळा असेल, आजनवळ असेल, फांगळी, गाडगर या ज्या गावांची नावं आहेत त्याच्यामध्ये ही नुसती गावच नाही, फांगळी असेल, खडकुंबा असेल, संपूर्ण महाराष्ट्र पेटल। म्हणून या ठिकाणी हा महाराष्ट्र पेटू देऊ नये अशा प्रकारचा माझा या अदानीला इशारा आहे। अदानीने ही बाईट बघावी मीडियाच्या माध्यमातून। अदानीने इकडे येण्याचा धाडस करणं। आमच्याकडे हत्यारं नाही पण आमच्याकडे दानकी आहेत, आमच्याकडे करपाची काठी आहेत, आमच्याकडे दगडगोटे आहेत। आम्ही दगडीने आम्ही त्या ठिकाणी ठेचून मारू। कुठलाही कोणी धाडस करायचं नाही। ही जमीन आमची हक्काची आहे, पेसा कायदा आमचा हक्काचे आहे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये आम्ही डोंगरामध्ये राहतोय, आम्ही काबड कष्ट करतोय, आम्ही आवणी करतोय, आम्ही निंदणी करतोय, आम्ही अटाळणी करतोय आणि त्याने असं समजायची गरज नाही। आम्हाला सत्याची गरज नाही। यांना कोणाला सत्याची मस्ती आली असेल तर यांची मस्ती जिरवण्याची काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून केल्याशिवाय नाही। आणि जोपर्यंत आदिवासी वादळ जिवंत आहे तोपर्यंत समाज बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे। या ठिकाणी रक्ताचे पाठ वाढले तरी चालेल, या ठिकाणी मूर्ती पडली तरी चालेल, परंतु अदानीला आम्ही येऊ देणार नाही। त्याच्या मस्तरी पेटू आम्ही या ठिकाणी दगडाने त्या काम करणाऱ्यांना ठेचून मारू। आमची पोरा लेकरं उघडं पडू देणार नाही अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून माझा इशारा आहे। त्यांना वाटत असेल का यांच्या मागे कोण नाही पण आम्ही अख्खा मावळ पेटू। एकतर आमचा आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही अशा प्रकारचा माझा या अदानीला इशारा आहे। आणि म्हणून या ठिकाणी बघा आमची आवणी चालू आहे तरी माझ्या महिला भगिनी मी आल्याच्या नंतर सगळा समाज या ठिकाणी गोळा झाला। समाजाला माहिती आहे की आमचा वादा या ठिकाणी अदानीचा प्रकल्प होत नाही। कोणी असो नाही तर नसो पण देवराम लांडेची लढाई राहणार। अदानीला आम्ही कडाडून विरोध करणार आणि आम्ही पत्रावर केलेले, कलेक्टरला आम्ही प्रांताला पत्रावर केलेले, आम्ही तहसीलदारला पत्रावर केलेले। आता आम्ही ग्रामसभेच्या नव्याने प्रत्येक ग्रामसभेचे ठराव घ्यायचे आणि ते कलेक्टरला पाठवायचे। प्रत्येक ग्रामसभेला लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहायचे। एखाद्या अर्ध्या सरपंचांनी जर चुकीचा ठराव दिला तो सरपंच पदावर राहणार नाही अशा प्रकारचा इशारा मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी ती अदानी प्रकल्पाला देतोय। आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की का आमचा जीव होता खेळ करताय। ज्या टायमाला आमच्याकडे धरणं का होतात, आमच्याकडेच का अदानीचा प्रकल्प होतोय का तिकडे खाली वाटताय? अरे आम्हाला कशाला धरणात बुडवता? म्हणजे धरणामध्ये आम्ही बुडालो, खरं तर धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला, थेंबर पाणी उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला भेटत नाही अशा प्रकारचा अन्याय आयुष्यभर होतोय। कुठेतरी आम्ही आता डोंगर कपाऱ्यामध्ये जगतोय ते पण आम्हाला जगू द्यायचं नाही। इथून आम्हाला उठवायचं, ही जमीन ताब्यात घ्यायची, आमची पोरा लेकरं
उघड्यावर पाठवायची अशा प्रकारचा या सरकारचा जर गालाघात असेल तर सरकारला पण आम्ही सोडणार नाही. या सरकारला माझा इशारा आहे. मी जरी कार्यकर्ता असेल तर कार्यकर्त्याच्या जोडे बाजूला, पक्षाच्या जोडे बाजूला आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढायचंय. म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सरपंचांना, सर्व या आदिवासी भागातील महिला भगिनींना, तरुणांना माझं सांगणं आहे, जसं जंतर मंतरला दिल्लीला आंदोलन झालंय, जंतर मंतरला आंदोलन झालंय, असं आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु मागं हटायचं नाही आणि अदानीचा प्रकल्प होऊ द्यायचा नाही अशा प्रकारचा जाहीर इशारा माझा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी यांचा निषेध करणार आहे. अरे या अदानीचं करायचं काय? अरे या अदानीचं करायचं काय? या ठिकाणी आम्ही आजनवळ्याच्या आडोशे वस्तीला खरं तर पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी किती पिढ्या राहतो आपण? हा 4 पिढ्या. पत्रकार मित्रांनो 4 पिढ्या राहतोय. ही बारीक बारीक पोरं खरं तर आमची या ठिकाणी शिक्षणासाठी आजनवळ्यावर जातात आणि अशा प्रकारचं आम्हाला आता माहिती भेटले का बुवा काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये मीटिंग आहे. परंतु आम्ही या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी या अदानीचा निषेध करतो. आणि हा जो माझा समाज बांधव आहे, या ठिकाणी आमचे रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी आम्ही मागं पुढे पाहणार नाही. आज आम्ही या बारीक बारीक पोरांना, आजही आमची एवढी वाईट अवस्था आहे, ही घरं आमची कॅमेऱ्याची आहेत, आम्ही कोविड घातलेले. या ठिकाणी लवकर या ठिकाणी आम्हाला रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रस्ता मागतोय, रस्ता भेटत नाही. आणि आता आम्हाला खरं तर अदानी रस्ता दाखवायला लागलाय इथून उठण्याचा. रस्ता तर भेटलाच नाही पृथ्वी निर्माण झाल्यापासून, पण आता आम्हाला म्हणतो ह्या रस्त्याने निघा तिकडं. आणि म्हणून या ठिकाणी माझा डायरेक्ट सर्व या आदिवासी बांधवांना, सर्व कार्यकर्त्यांना, सरपंचांना, आजी माझी पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे का सर्वांनी या संघर्षासाठी एकत्र या. पक्षाचे जोडे बाजूला ठेवा, परंतु या गरीब गोरगरीब जनतेला, बाबा तुमचं वय किती आहे आता? कधीपासून राहत इथं? हा म्हणजे बघा ते बाबाला ऐकू येत नाही. आज हे बाबासारखा माणूस आज खरं तर ते खरं तर रडतात. म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. या ठिकाणी बारीक बारीक लहान लहान मुलं आहेत, ह्या बाया माणसं या ठिकाणी आहेत. आम्ही खरं तर या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, माझा डायरेक्ट या अदानी का फादानी, या अदानी का फादानीला माझा इशारा आहे. इकडं तुम्ही मोजमापाला जर आले तर या ठिकाणी कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा आम्ही आता निषेध केलाय. कुठल्याही प्रकारचा आम्ही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही. कारण आमच्या जीवनाचा प्रश्न आहे, आमच्या लहान लहान लेकरांचा प्रश्न आहे. आधी पोरं कुठे घेऊन जाणार आम्ही? काय खाणार आमची पोरं? ही कशी जगणार, कशी वाढणार? आज मानिकडो धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्या, तुटपुंजे आम्हाला पैसे भेटले, गेले पैसे फिटले. आता लोक देशोधडी झाली, बनकर पाठव कामाला गेली. जुन्नर तालुक्यामध्ये धरण बांधलं, आंबेगाव तालुक्यामध्ये धरण बांधलं, खेड तालुक्यामध्ये धरण बांधलं. जेवढे पुणे जिल्ह्यात धरणं बांधलेत ते आदिवासी भागामध्येच बांधलेत. सगळे आमचे आदिवासी धरणात बुडाले. आता राहिलेच कुठं या डोंगर कपाला जगतात, कंदमुळा खाऊन कुठंतरी कष्ट करून, बनकर पाठवे मजुरी करून. तर आज त्या लोकांना आमच्या खरं तर देशोधडी करण्याचं काम हे अदानीची कंपनी करायला लागली आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही घाबरायचं नाही. तुमच्या पाठीचे आदिवासी वादळ आहे. या ठिकाणी रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, मागे पुढे पाहायचं नाही. पार या कुईटारी घरावरची दांडकी घेऊ, हातामध्ये दांडकी घ्या, हातामध्ये दगड घ्या, यांचा हरकत काढा. अजिबात प्राण गेला तरी हरकत नाही, पण मागे पुढे पाहायचं नाही. आपण या पोरांकडे बघायचंय. आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, काका जाधव असेल, मोरे साहेब असतील, पंढरी असेल, संदीपा उतारडे असेल, वाणी साहेब असतील, माझी तुम्हाला विनंती आहे का मीडियाच्या माध्यमातून आमचा हा निरोप समजा, आमचा दम समजा, आमचा इशारा समजा, काय समजायचं ते समजा. पण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्त्यांना मी आता पत्र पाठवणार आहे, मिटिंग बोलावणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपले संघर्ष करायचे. सगळे आजी माझी सरपंच असतील, सगळे असतील या इकडं, ही सगळी शेतकरी मंडळी आहेत. भीमाबाई, तुम्हाला काय वाटतं या प्रकल्पाबद्दल? हे प्रकल्प नाहीच झालं पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये. तरी सर्वांना अशी हात जोडून विनंती करते की सर्वांनी साथ करावी आमच्या ह्या 15 घरांना. किती लोक राहतात इथं? 15. मग तुम्हाला जर समजा त्याने बळजबरी केली, ही जर प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असेल?
आमची भूमिका एकच आहे, इथून आम्ही जाऊ शकते नाही, हा जाऊ शकते नाही आम्ही. पार प्राण गेला तरी प्राण गेला तरी पार लढायला आम्ही तयार आहेत, तुम्हाला हाणला मारला तर तरी तयार आहेत, आम्ही जायला तयारच नाही. इथून तुम्ही उठणार नाही. नाही. ही भूमिका तुमची ठाम आहे का? आम्ही- इथं किती 15-20 घर आहेत आणि मग तिकडे म्हणजे जवळजवळ आज 100 घर इथली, म्हणजे 7-8 गावाचा आता जे त्यांचा ग्रामसेवक भाऊसाहेब परिपत्र काय आलं इकडे जरा, तुम्ही सरकारी माणूस आहे पण सरकारी माणूस आहे, आम्हाला फक्त माहिती द्या, जरा वाचून दाखवा आम्हाला, ऐकू द्या लोकांना काय काय परिपत्रक आहे. तुम्ही सरकारी आहे, तुम्हाला हे करता येणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा ग्रामचौकडी किंवा सरपंचाने कोणी कुठला ठराव द्यायचा नाही. चुकीचा ठराव गेला तर तुम्हाला मात्र या वादळाकडून आणि या जनतेकडून माफी नाही. वाचून दाखवा आम्हाला काय काय पत्र आले, कोणती गाव आहेत. या म्हणजे वाचतो पर्यावरण विषयक जनसुनावणी आपली 25 तारखेला 25/8/21/2026 पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढे ती सुनावणी, शुक्रवारी आज नवळे इथं. तिथं आपण त्याच्या आधी आपण विरोध नोंदवायचा आणि जे पत्र आले त्या पत्राची सगळ्या ग्रामपंचायतीने एकत्र करायची, होळी करायची आणि ती हिडून त्यांना पाठवायची की आम्हाला मिटिंगच मान्य नाही, सुनावणीची गरज नाही. सुनावणीला कडाडून विरोध करायचा ना, विरोध करायचा ना, विरोध करायचा ना. अरे या आजारीचं करायचं काय, या आजारीचं करायचं काय, अरे या आजारीचं करायचं काय, या आजारीचं करायचं काय. जमीन आमची हक्काची, जमीन आमची हक्काची. अशा प्रकारच्या आमच्या भावना तीव्र आहेत. भाऊसाहेब तुम्ही आम्हाला हे पत्र वाचून दाखवा. जे तुम्हाला पत्र आले ग्रामपंचायतीला ते पत्र माझ्या आया बहिणीला ऐकू द्या, माझ्या बारीक बारीक लहान लहान बोरला ऐकू द्या. वाचा पटापट लवकर. माऊली तिकडे ना, तुला खातोय का हातानी? मी अदानी रिन्युएबल एजन्सी 52 लिमिटेड अहमदाबाद गुजरात यांच्या प्रस्तावित मालशेजगार भोरंडे यांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी दिनांक 21/8/2026 शुक्रवार रोजी सकाळी 12 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आजनवळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पर्यावरण विषयक जनसुनावणी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे. याबाबतची जाहीर सूचना दिनांक 22/7/2026 रोजीच्या दैनंदिन इंडियन एक्सप्रेस व दैनंदिन सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल या कार्यकारी सारांश अहवाल इंग्रजी व मराठीमध्ये सोबत जोडलेला आले असून सदर अहवाल नागरिकांनी मागणी केल्यास अभ्यासासाठी अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सदर प्रकल्पाबाबत काही लेखी निवेदन प्राप्त झाल्या ती या कार्यालयाकडे 20/8/2026 पर्यंत पाठवण्यात यावी. हे जे पत्र गावाची अतिवाद बरं आज नवळे देवळे तळेरान घाटघर खटकाळे निमगिरी त्याच्यानंतर जळवंडी खडकुंबे हिरडी उसरान केवाडी चावंड मानकेश्वर केळी पूर ग्रामपंचायत शिरोलीतर्फे कुकडेश्वर भिवाडे बुद्रुक उच्चेल आंबोली भिवाडे खुर्द हातवीज इंगळूण सोनावळे आंबे गुरुंफळ. किती एकूण गाव खाली आकडे किती? आकडं नाही ते साधारणपणे 20-25 गावाची यादी या ठिकाणी वाचलेला आहे. तो पत्रव्यवहार ग्रामपंचायतीला केलेला आहे, परंतु पत्रव्यवहार करायच्या आतमध्ये कामं बाजूला ठेवून इकडे तुम्हाला ते राहू दे काठी, तू शेतकरी आहे ना अजिबात ती काय इकडे पुढे या काठीचा वापर आपल्याला करायचे. इकडे पुढे दाखव काठी केवढे. हा या काठीचा वापर करायचा आपल्याला मोर्चाला. या काठ्या सांभाळून ठेवा, पुढे जाऊन देऊ नका. तुम्हाला काय वाटतं बुवा हा प्रकल्प झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? नाही झाला पाहिजे. विरोध आहे सर्वांचा. बघा समजा मी ज्या टायमाला आपण संघर्ष करणार तुम्ही सगळे येणार. हे बघा पोराला घेऊन जनावरा घेऊन सुद्धा जायची कचेरीत, तहसीलदार कचेरीवरती आपल्या म्हशी गाया कोंबड्या चितड्या सगळं घेऊन आपण त्या उपोषणाला बसायचं. मान्य आहे का तुम्हाला? सगळेजण ठाम आहेत ना? हे बघा या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, आम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे आमचा जरी प्राण गेला तरी चालेल, आम्ही तर इथून हटणार नाही. या
शेतकऱ्यांचा असा म्हणणं आहे आडोशे वस्तीच्या इथं जवळजवळ 7-8-10 घरा इथं ही बघा मीडियाच्या मध्ये आपण बघू शकताय ही जमीन जवळजवळ 4 पिढ्या आता ही बघा ही कुटेरी आहेत 4 पिढ्या म्हणजे आता या पोरांची 5वी पिढी यांची निघेल 5वी पिढी 4-5 पिढ्याच्या असणारा हे वस्ती ही जर हाणून पाडणार असतील तर मी सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करील की सर्वांनी मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला ठेवा पण हा लढा तुमचा आमचा आणि बारीक बारीक लेकरांसाठी आहे उद्या आपलं आयुष्य गेलाय पण या लेकरांना चांगलं जगता यावं यासाठी आपण खरं तर हे करणार आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं आपण सर्वांनीच ताकदीने या संघर्षामध्ये उतरायचे आणि या ठिकाणी ग्रामसेवक भाऊसाहेबांना जरी या ठिकाणी संघर्षात उतरता नाही आला तरी भाऊसाहेबांनी आम्हाला कागदपत्री किती पाने भाऊसाहेब ते 200 पाने अहवाल आहे काहीतरी त्याच्यावरती अजून आपण अभ्यास करतोय मी चांगल्या प्रकारचा एक भारी वकील देतोय माझ्यातर्फे या संघर्षासाठी मी एक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी वकील देणार आहे या लोकांच्या भांडण्यासाठी कारण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या रक्तात भिडले काम करत आले काम करत राहणार परंतु माझी सर्वांना विनंती की सर्वांनी पाठिंबा द्यावा या संघर्षासाठी कुठल्याही प्रकारचं राजकारण नको कुठल्याही प्रकारचा पक्ष नको आपण निपक्षपणे संघर्ष करायचे आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचे हा दृष्टिकोन खरं तर आपण ठेवलेला आहे मी या ठिकाणी मोरे साहेब तुम्हाला काका जाहीर सांगतो पंढरीनाथ की या मीडियाच्या माध्यमातून माझा जाहीर इशारा आहे माझा स्वतःचा प्राण गेलायचं तरी चालेल स्वतःचा माझा या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालेल पण हे आदिवासी वादळ कधीच शांत बसणार नाही अशा प्रकारचा मी खरं तर इशारा या ठिकाणी देतोय आणि परत एकदा आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी या अदानीला आपण एकदा निरोप देऊया अरे या अदानीचं करायचं काय अरे या अदानीचं करायचं काय जमीन आमची हक्काची जमीन आमची हक्काची